आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। काँग्रेसचे टिटवाळा मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी सातत्याने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून मोहने HN बस स्टॉप ते बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी, दुर्गाडीपर्यंत बस धावणार असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार पातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ पाटील, काँग्रेसचे टिटवाळा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित, हरिश्चंद्र पाटील, सुरेश सोनार, ॲडव्होकेट अजिंक्य साळवे, रमेश रोकडे, विष्णू वाघमारे, रमेश परियार, विजय मोरे, अशफाक शेख यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून मोहने ते दुर्गाडी बस सेवा सुरू होण्यासाठी काँग्रेसचे टिटवाळा मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे हे सातत्याने पाठपुरावा करत होते। महापालिका परिवहन विभागाचे अधिकारी यांनीही सहकार्य केले। एक चांगले सामाजिक काम, जनतेच्या हिताचे काम वाघमारे यांनी केले आहे। कार्यकर्ता कसा असावा हे राजेश वाघमारे यांच्याकडून शिकले पाहिजे असे सांगितले। तर काँग्रेसचे टिटवाळा मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी सांगितले की NRC कंपनी बंद पडल्याने मोहने परिसरातील असंख्य महिला कामगार तसेच सुरक्षा रक्षक, शालेय विद्यार्थी व मोलमजुरी करणारे नागरिक खडकपाडा व दुर्गाडी परिसरात दररोज जात असतात। त्यांना मोहने ते प्रेम ऑटोपर्यंत बस सेवा आहे। त्यांना बिर्ला कॉलेज किंवा दुर्गाडी येथे जायचे असल्यास पुन्हा रिक्षात बसावे लागत होते, म्हणजे दुहेरी खर्च व वेळही लागत होता। या सर्व बाबींचा विचार करून महापालिका प्रशासन, परिवहन व्यवस्थापक व अधिकारी यांच्याकडे चर्चा करून त्यांना सर्व बाबी निदर्शनास आणून दिला। मोहने HN बस स्टॉप ते बिर्ला कॉलेज, खडकपाडा, दुर्गाडीपर्यंत परिवहन बस सेवा सुरू होणे आवश्यक आहे असे सांगून सातत्याने पाठपुरावा केला। अखेर परिवहन विभागाने दखल घेऊन 12 मे रोजी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले व आज त्याप्रमाणे बस सेवा सुरू झाली आहे। सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत फेऱ्या सुरू राहणार आहेत। मोहने ते दुर्गाडी या बस सेवेचे 15 रुपये तिकीट असून महिलांना अर्धे तिकीट आहे। तर याच प्रवासासाठी रिक्षाला नागरिकांना 50 ते 60 रुपये किंवा त्याहून जास्त पैसे मोजावे लागतात। त्यामुळे या बस सेवेमुळे नागरिकांचा पैसा देखील वाचणार आहे। आज या ठिकाणी आपण बघितलं असाल की जनतेमध्ये असलेला उत्साह, त्यांच्यात असलेला आनंद, खऱ्या अर्थाने एक समाजसेवेची राजेशने केलेल्या कार्याची पोचपावती आज इथलं वातावरण बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं असेल। एक सामाजिक कार्याची नाळ जुडलेला कार्यकर्ता म्हणजे राजेश वाघमारे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की सत्ता असताना कोणी काम करतो, पण सत्ता नसताना काम करणं हे खूप तारेवरची कसरत असते आणि तारेवरची कसरत गेले अनेक महिने राजेशच्या माध्यमातून या परिवहन सेवेशी पाठपुरावा केला आणि या ठिकाणी आज जो आनंदी वातावरण या ठिकाणी माझ्या परिसरातील माता भगिनींना, इथे जे काय जॉब करणारे सर्व्हिस, इथे कंपनी बंद झाल्याच्या नंतर इथे उपासमारीची जवळजवळ वेळ या परिसरातील नागरिकांच्यावर आलेली, त्यामुळे उदरनिर्वाहासाठी इथून माणूस शाळेला, कल्याणला, आपल्या पूर्ण परिसरामध्ये मग तो विविध माध्यमातून असेल, कुठं हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल, कुठेशी अजून कुठल्या माध्यमातून असेल, सिक्युरिटीच्या माध्यमातून असेल, अनेक कुठल्या माध्यमातून त्याच्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी तो तिथे जातो। त्याला जी खर्चिक बाब होती ती खर्चिक बाब परवडण्यासारखी नव्हती, रिक्षातून जाणं वगैरे त्याला परवडत नव्हतं। पण राजेशच्या माध्यमातून ही जनतेची असलेली त्यांच्या मनात असलेली खंत, त्यांच्या खिशाला असलेली चणचणी राजेशने ओळखून या ठिकाणी या परिसरातील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक सेवेचा भाग म्हणून या ठिकाणी राजेशच्या माध्यमातून या ठिकाणी जी बस सेवा चालू होते याबद्दल राजेशचे मी कौतुक करतो। विशेषतः मी परिवहन सेवेचे देखील अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, कारण की सत्तेसाठी सर्वजण प्रत्येक गोष्ट करतात, पण